जय श्री कृष्ण बालमित्रांनो. आज आपण 29-30 कृष्णाच्या छान छान गोष्टी बघितल्या. आज आपण एक नवीनच गोष्ट बघणार आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आजीची गोष्ट. त्या आजी काय म्हणतात ते आपण आज बघूया. आजी म्हणतात की मी खूप भाग्यवान आहे, कारण मला खूप चांगले माता पिता मिळाले. आचार्यवान, मातृवान, पितृवान मातृवान पितृवान तसेच अनुकूल गुरु मिळाले. आई वडील गुरु मिळायला जन्मोजन्मीचं भाग्य फळाला येतं तेव्हाच मिळते. त्यांचे संस्कार म्हणजे माझे जीवन. माझी आई सौ पार्वती महादेव ताडे ही खूप भाग्यवान, कारण माझ्या आजीला 3 मुली झाल्या. पहिली नर्मदा, म्हणजे नर्मदेसारखीच निर्मळ आयुष्यभर कष्ट केले शिक्षिका होती, पण अगदी साधी राहणी आणि उच्च विचार. प्रेमळ, सत्यवद, काटकसरी, दुसऱ्याला मदत करणारी, इमानदार, सच्ची, सुंदर आणि प्रेमळ असे कितीतरी गुण होते तिच्यामध्ये. मुलींना घडवणारे देवपुरुष म्हणजे माझे आजोबा काशीराम सातो. जुन्या काळातली प्रगल्भ विचार, दूरदृष्टी, सचोटीने चालणारे त्यांनी पाहिले. मुलगी ज्या घरी दिली तिथे मोलमजुरी करावी लागेल, म्हणजे या नर्मदा ताईंना काय भविष्य म्हणून मावशीला लग्नानंतर 7वी शिकवून, पूर्वीच्या काळी 7वी शिकल्यावर D.Ed झालं तरी त्यांना शिक्षिका म्हणून जॉब लागायचा. पहिल्या शिक्षणाला खूप महत्त्व होतं, खूप चांगलं शिक्षण असायचं आधीचं. तर शिकून D.Ed करून तिला तिच्या पायावर उभे केले. दुसरी मुलगी म्हणजे शांता. ही सुद्धा खूपच गोड, प्रेमळ, भक्तिवान. ज्या ज्या घरी दिले तिथे राणीसारखी राज केले. एकुलती एक सून, मोठा वाडा, जमीन जुमला. दरवर्षी त्यांच्या घरी भागवत कथा सप्ताह असे, आणि भागवताचं पूजन पण या दोघांच्याच हाताने व्हायचं. महाराजांची राहण्याची व्यवस्था पण यांच्याच घरी व्हायची. त्याच्यामुळे त्यांची जे कथाकार म्हणजे भागवतकार होते त्यांचं पण सेवा यांच्या घरीच घडायची. त्यांचं खाणं पिणं सगळं हेच पाहायचे. भागवतातील अनेक प्रसंग आमच्या घरी आल्या का त्या खूप सुंदर सांगायच्या. अगदी रसाळ वाणीने वर्णन करून असं डोळ्यात पुढेच उभं राहायचं. इतक्या सुंदर सांगत होत्या त्या आजी, ऐकायला मिळत. रसाळ वाणीने खूप सुंदर वर्णन करायची. तेच संस्कार माझ्यावर लहानपणी पडले. 3 नंबर म्हणजे माझी प्रिय माता पार्वती. अतिशय सुंदर, उंची, गोरी, हुशार, वाचनाची अतिशय आवड, अनेक कादंबऱ्या, चरित्र, वाचनालय लावून वाचणारी, आणि एक पाठी म्हणजे एकदा वाचलं का तिचं लगेच लन व्हायचं, पाठ व्हायचं. अशी एक पाठी कुशाग्र बुद्धीची, त्याला मेधाबुद्धी म्हणतात. काम तिचं अगदी स्वच्छ असायचं. स्वच्छ काम, नीटनेटकं, टापटीप. स्वयंपाकात सुगरण, देवभक्ती करणारी, मनमिळावू. तिचे सर्व वर्णन करण्यास शब्द कमी पडतात. एक पुस्तक लिहू शकेल एवढे तिच्यामध्ये असे सुंदर गुण होते. अशी माझी आई. तिच्यानंतर 4 नंबर भाऊ झाला माझ्या आईला, म्हणून सर्व तिचाच लाड करायचे. कारण तिच्या पाठीवर तो अतिशय वडिलांची लाडकी आई. कारण तिच्या पाठीवर 4 बहिणीनंतर मुलगा झाला तर खूप आनंद झाला, आणि मग सगळे तिलाच घेऊन फिरत होते कडेवर. असे आजोबा. त्यांच्या मुलांचं नाव नंतर 3 मुलं झाले. जगदेव, रामकृष्ण, देवीदास, आणि 4थी परत मुलगी झाली कमला. असे भावंड. तिचे 4 बहिणी आणि 3 भाऊ. तर आजोबा झोपेतच गेले. श्रावणातील रोठाचा दिवस होता. आदल्या दिवशी सोमवारच्याच दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ केली, आणि रात्री झोपेतच त्यांचे प्राण गेले. मोठे मामा जगदेव
यांना पण हे पण अटॅकनीच गेले, खूप लवकर गेले. यांना लो बी पी होता. तसेच देवीदास मामा तरुणपणी 12 वर्षांनी त्यांना मूलबाळ झालं होतं. पण 12 वर्षांनी 2 मुलं झाली, 1 मुलगी झाली आणि त्यांना हाय बी पी होता. म्हणून ते अटॅकनीच इकडे गणपतीची वर्गणी देत आहे खिशातून काढून आणि इकडे त्यांना अटॅक आला. असे ते इतके उंच धिप्पाड जाडजूड होते, शिक्षक होते, पण त्या अटॅकनी गेले. आणि रामकृष्ण मामा जे होते आमचे मधले मामा, ते वयाच्या 62व्या वर्षी अटॅकनीच गेले. खूपच छान स्वभाव, हुशार, धार्मिक, राजकारणी, व्यापारी, सर्वच गुणसंपन्न, सर्वांना धरून चालणारे, सगळ्या बहिणींना विचारणारे, पुसणारे, सगळ्यांच्याकडे अहिरपाणी नेणारे, आईवडिलांच्या सांभाळणारे आणि आईवडिलांची इच्छा पूर्ण करणारे. वडिलांनी सांगितलं की बाबा एवढा जमीन जुमला कोण पाहिल म्हणून तू जॉब करू नको, तर लगेच त्यांनी जॉब सोडला आणि ते शेती व्यवसाय आणि वडिलांचे सगळे कारभार सांभाळू लागले. असे ते मामा. नंतर सगळ्यात छोटी मावशी म्हणजे कमला, नाव कमल, पण सासरी खूप कष्ट, कारण की शेतकरी होते आणि शेती काम करावं लागे. श्रीमंताची मुलगी पण दिल्या घरी कष्ट करून राहिली, स्वाभिमानी, कोणाला तक्रार केली नाही. ती आता एकटी राहिली भावंडातून, खूप थकली आहे, पण मुलं खूप काळजी घेतात, तिची मुलं खूप छान आहेत. असा माझ्या आईचा मोठा परिवार. ह्यातून लहानपणीच खूप शिकायला मिळाले मला. प्रेम, जिव्हाळा, आदर, मोठ्यांबद्दल. आम्ही खामगावला, म्हणजे माझे वडील शिक्षक होते म्हणून राहत होतो खामगावला. आठवड्यातून कोणी आले का आजूबाजूला 40 खेडी होती आणि 40 खेड्यांमध्ये आमचे सगळे नातेवाईक होते शेजारीच्या खेड्यांमध्ये. ते सगळे आमच्या घरी दररोज कोणी पगार घ्यायला यायचं, कोणी पिक्चर पाहायला यायचं, कोणी बाजाराला यायचं, कोणी धान्य विकायला यायचं, कोणी हॉस्पिटलला यायचं, कोणी ॲडमिट असायचं, कोणी रात्री मुक्कामाला असायचं. असे कितीतरी आमच्या घरी सतत पाहुण्यांचा ये जा असायचा. पण आमच्या घरची पद्धतच होती की कोणी जेवायला आलं तर जेवायला थांबायचे, कोणी चहाच्या वेळेला चहा तरी घेऊन जायचे, किंवा मग कोणी गप्पाच मारायला, आता गाडीला टाईम आहे 1 तास, तर चला बाईला भेटून घेऊन बाईशी गप्पा मारू, असे माझ्या आईकडे सगळे येत होते. आणि आई प्रत्येकाला जे असेल ते जेवायला यायला असेल तर जेवण, सगळ्यांची व्यवस्था पाहत होती. तेव्हा मोबाईल नव्हते, त्यामुळे लोक डायरेक्ट येत, भेटत, राहत कामानिमित्त. त्यामुळे रोजचीच वर्दळ असे घरी. त्या काळात संकुचित समाज नव्हता, तोंडोतोंडी बातम्या खुशाली कळत असे. मग चुलत भाऊ असो, मावस भाऊ असो, आते भाऊ असो, मामी भाऊ असो, अशी बरीच भावंडं असायची आणि बरेच भावंडांमध्ये नातेवाईक असायचे आणि ते सगळे धरून चालणारे असत. तेव्हा एकेका घरात मुलं मुली भरपूर असत आणि सर्वांना सांभाळून धरून चालत असे. पूर्ण फॅमिली एकत्र असायची. आईचे लग्न झाले तेव्हा आई फक्त 16 वर्षाची लग्न झाले. वडिलांना फक्त 60 रुपये महिना होता. त्यातील 30 रुपये ते त्यांच्या वडिलांना देत होते आणि उरलेल्या 30 रुपयामध्ये ते त्यांचा संसार चालवायचे, आजोबांना देत. श्रीमंताची घरी आई खूप श्रीमंताची मुलगी होती. बागायती 12 एकर, कोरडवाहू 25 एकर, 4-5 मोठ्या मोठ्या जागा, अशी खूप रेलचेल, गाई म्हशी, दूध दुभत सगळी रेलचेल होती माझ्या आईच्या माहेरी. पण तरी पण ती आपल्या सासरी जसं असेल त्याच्यातच राहिली. आईने जसे असेल तसे घर सांभाळले. 6 महिने कप्पशी सुद्धा चहा प्यायला नव्हती, पण तिने कधीच मागितली नाही. ती ग्लासामधून चहा प्यायची. वडिलांना सकाळी 8 वाजता पासून ते 11पर्यंत ते ट्युशन घेत होते. शिक्षक असल्यामुळे पूर्वीच्या काळी घराघरात जाऊन क्लास घ्यावं लागायचं, ट्युशन घ्यावी लागायची. एकेका मुलासाठी दूर दूर जावं लागायचं सायकलवर. आणि तेव्हा असे एकाच ठिकाणी सगळे क्लासला येत नव्हते, तर प्रत्येकाच्या घरी व्यापारी लोक असायचे, त्यांच्या व्यापाऱ्यांच्या घरी त्यांच्या मुलांना घराघरात जाऊन शिकवावं लागायचं.
तर ते 12 ते 2 मधली सुट्टीमध्ये 11 ते 11ला जायचे तर 2ला घरी यायचे. 2 ते 3 आराम केला का मग 3 ते 5 पुन्हा शाळा असायची त्यांची दुपारी, आणि शाळा झाली का पुन्हा 8 वाजेपर्यंत ते ट्युशना घेत असत. 5 ते 8 सायकलवरून इतक्या दूर, एक घर इकडे एक घर तिकडे, अशा क्लासेस घ्यायचे. शाळा संपली का पुन्हा 9पर्यंत क्लास घेत. त्या काळात मुलांना एकेका घरी जाऊन शिकवावं लागायचं. खूप कष्ट करून त्यांनी 5 एकर रानमळा घेतला. गावाजवळचा मोठ्या बाबांचा हिस्सा काकांकडून विकत घेतला. असा 5 एकर. घरही माटरगावचे एक होते आजोबांचे, आणि ते एकाच घरामध्ये तिघांचे वाटे होते. म्हणजे घर केवढं होतं तर एक ओसरी, मधलं घर आणि वरची माडी. तर वडिलांनी त्यांना प्रत्येकाला त्या घरामध्ये 3 वाटे, मग एकाने ओसरी घेतली त्यांनी हे, तर त्याचे त्यांना पैसे दिले. आणि तेव्हा कुठं मग ते घर मिळालं. 3 वाटे होते तेव्हा दोघांना पैसे देऊन विकत घेतले. घरासमोर जागा घेऊन ठेवली, आणि तिन्ही नातीची लग्न झाल्यावर ती जागा त्यांनी बांधली. बाबांना मोठा भाऊ होता नामदेव पुंजाजी ताडे. त्यांचे वडील पुंजाजी गणूजी ताडे. आमचे आजोबा खूप प्रभावी व्यक्तिमत्व होते. स्वातंत्र्य सैनिक होते आमचे आजोबा. घरामध्ये वाड्यातील सगळ्यांवर दरारा होता. शेगाव पंचायत समितीचे सभासद होते, राजकारणी होते. पण रेल्वे बस अपघात झाला खूप मोठा, आणि त्याच्यामध्ये ते वारले. पण ते गोरेपान, ठेंगणा बांधा, रुबाबदार शरीर, आणि ते रोज 1 ग्लास सकाळ संध्याकाळ दूध पियायचे गाईचं, आणि घोड्यावरून फिरत असे. पूर्वीच्या काळी काही गाड्या घोड्या नव्हत्या. घोडा असायचा त्यांना इकडून तिकडे गावाला जायला. दररोज ते सूर्यनमस्कार घालत. असे माझे आजोबा होते. आई बाबांची, माझ्या वडिलांची आई पहिली मांडक्याची खंडारीची होती, पण वडील लहान असतानाच ती देवाघरी गेली, लक्ष्मीबाई आजी. नंतर आजोबांनी दुसरे लग्न केले. त्यानंतर 2 बहिणींचे म्हणजे 1 भाऊ झाला. आत्याची नावे चंद्रप्रभा आणि रत्नप्रभा. सुखदेव पण, आणि मुलाचं नाव होतं सुखदेव. पण परिवार 2 आईचा असून दोन्ही भावांमध्ये एवढे प्रेम होते की गावातील लोक उदाहरण देत की बघा, तुम्ही एका आईचे असून भांडता, आणि हे 2 आईचे असून यांच्या घरातून आवाज येत नाही. किती गोविंदाने प्रेम एकमेकावर करतात, राहतात. आईनेही सासरचे येऊ का माहेरचे कधीही भेदभाव केला नाही. सर्वांशी सारखेच प्रेमाने करी. सुखदेव बाबा, मी त्यांना लहाने बाबा म्हणायचो. आई चं नाव यशोदा होता म्हणून लहानी आई, आणि मोठी आई, तिला लहानी आई शिक्षिका होती. बाबा आजोबांसारखे गोरेपान, मजबूत, बांधा, सुंदर होते. प्रेमळ, सुस्वभावी, शांत. आणि यशोदा आई तर नावाप्रमाणेच यशोदा, सर्वांना प्रेमाने सांभाळणारी, शांत स्वभाव, चांगले मार्गदर्शन करणारी. मोठी आई सुटाळ्याची होती, तिचं नाव रुक्मिणी होतं. यांना संतती नव्हती. असा आमचा परिवार. माझ्या आधी मला 2 मोठे भाऊ होते, आणि 1 बहीण होती. मोठ्या भाऊचे नाव होते अरुण महादेव ताडे. तो माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठा होता. आणि प्रकाश भाऊ हा माझा 3 वर्षांनी मोठा होता. आईचे नाव पार्वती, तर वडिलांचे नाव महादेव. ही त्यांची नावे पाडण्यातील होती. योगायोग बदललेली नव्हती. आई त्या काळातील 7वी वर्ग पास होती. तेव्हा 7वी नंतर D.Ed केले का शिक्षक, टीचर होते. पण आईची D.Edला जाण्याची सगळी तयारी झाली होती, पण वेळेवर सासरे म्हणजे आजोबांनी नाही सांगितले म्हणून गेली नाही. बघा केवढा मोठ्या माणसाविषयी आदर असे. माझे दोन्ही भाऊ म्हणजे राम लक्ष्मण, माझा जीव का प्राण असे. त्यांच्याही माझ्यावर तेवढेच प्रेम. आमच्यातील देण्याघेण्यावर प्रेम नाही, तर निस्वार्थ प्रेम आहे. ते आम्ही कधीच बोलून दाखवत नाही, कारण खऱ्याला सांगण्याची गरज नसते. अरुण भाऊच्या जाण्याने खूपच दुःख झाले. 65व्या वर्षीच तो आम्हाला सोडून अचानक निघून गेला. अटॅकने अचानक घडलेली घटना जीवाला खूप चटका लावून जाते.
माझा भाऊ खूप शांत स्वभाव, मोजके बोलणे, सरळ मार्गी, कोणाच्या हातात नाही, मध्यात नाही. आपले घर आणि आपली शेती, कोणी बोलले तर बोलणे, नाही तर सरळ घर गाठणे. उंच, गोरा, भक्तिवान, लहानपणापासून शनिवार, गुरुवार, एकादशी उपवास करी. दर शनिवारी हनुमान मंदिरात दिवा लावी. दररोज घरची पूजा, मंदिरात न चुकता जाणे. कितीतरी दिवस थंड पाण्याने आंघोळ 12ही महिने करी. शेवटी त्यांनी बंद केली होती. मातृभक्त, पितृभक्त, वडिलांची शेवटपर्यंत सेवा केली. त्याला सगळे तुकाराम म्हणत होते, कारण की सकाळी 6 वाजता उठणे, टी व्हीवर सत्संग, भजन, कीर्तन ऐकणे, शेतात चक्कर, गायची सेवा, चारा पाणी करणे. वडिलांचे छत्रछायाखाली होते. वडील गेल्यावर 1 वर्ष 1 महिन्यातच गेले. कधी कधी असे वाटते की चांगली लोकच देवाला आवडतात. तो त्यांना लवकर उचलून नेतो. जसे आपल्यालाही टवटवी सुगंधी फुलं आवडते, तसे त्यालाही आवडत असेल. नाहीतर कितीतरी म्हातारे, दुःखी, रोगी असतात. ते मरण मागतात, पण मिळत नाही. असेच खरेच, जसे जन्म आपल्या हातात नाही, तसेच बुद्धी आपल्या हातातील गोष्ट नाही. त्याच्या आज्ञेशिवाय चालत नाही. जीव जात नाही म्हणून जगावे लागते. लाजिरवाने, प्रेतासारखे अपमानित, शेवटी आली या भोगासी असावे सादर. पुण्यवानालाच मृत्यू लवकर मिळतो. माझा भाऊ खूप पुण्यवान होता. वडिलांनी तिन्ही नातींची लग्न केली, म्हणजे भावाच्या मुलींची, आणि संसार आतापर्यंत सांभाळला. माझ्या वडिलांना 25,000 30,000 रुपये पेन्शन होती. 7व्या आयोगामुळे जेव्हा त्यांना पगार मिळाला नाही, तेवढी त्यांना पेन्शन मिळत होती. पुढे देवाने त्याला आपल्याजवळ बोलवून घेतले. आणि विशेष म्हणजे जे कुंकवाचे करून ठेवतात त्यावर पाऊले काहीच उमटली नाही, आणि काकस्पर्श पण त्या पिंडाला शिवला नाही. म्हणजे त्याला पुन्हा जन्म नाही. असा तो पुण्यात्मा मोक्षाला गेला. असा माझा भाऊ. त्याला 3 मुली आणि 2 मुले आहेत. मुली त्यांची घरी सुखी आहेत. मुलेही सुस्वभावी, प्रेमळ आहेत. वहिनीला आमच्या त्याच्या नावाप्रमाणे शांताच आहे. मुलगीही करणार नाही एवढे सासऱ्यांची सेवा केली. त्यांनी भाच्यांनीही आजोबांची सेवा केली. असा माझ्या भावाचा परिवार सुसंस्कारी. आमच्यावर झालेले आई वडिलांचे संस्कार आहेत. उदाहरणार्थ पुंडलिक भक्त, पुंडलिकाची भेटी, परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा, उद्धरी जगा. नशीब लागते सेवा घडायला, प्रत्येकाला नाही मिळत. अशा हसत्या खेळत्या घरातून घराचा आधार स्तंभ गेला. सुखाचे दिवस आले आणि आयुष्य संपले. सागर आणि अमोल. सागर तर नावाप्रमाणेच अथांग सागर, सर्व तीर्थांचे माहेरघर. सागराला सगळ्या नद्या मिळतात. अमोल म्हणजे काय, तर त्याची किंमतच नाही होत. अनमोल. नंतर मुलीचं नाव आहे किरण, आशा, अपर्णा. या माझ्या भाच्या. सर्वांची नावे आईनेच ठेवलेली. किरण तर खूपच लाडकी होती आजी आजोबांची. दुसऱ्या वेळेस आशा होती मुलगा होईल म्हणून आशा ठेवले. आणि अपर्णा हे पार्वतीचे नाव. फक्त पडलेली पाने खाऊन राहिलेली अपर्णा. सागर, रुपाली यांना राजीव नावाचा मुलगा झाला. भाऊ नातवाला खूप छान छान फिरवीत असे. फिरवून आणे. बाहेर अमोलचे लग्न ह्याच वर्षी करा असा हट्टच केला. तेच समाधान. लग्न झाले. अमोल आणि त्याचे पत्नीचे नाव आहे प्रीती असे वाटते. आणखीन 5-6 वर्षे ठेवले असते. दुसऱ्या मुलाचे नातू पाहिला असता, पण ते त्याला मंजूर नसेल. शेवटी माझा प्रिय भावाच्या आत्म्यास भगवंत शांती देव, त्याला सद्गती मिळो. त्याच्या आठवणीत तर तो आमच्या सोबत शेवटपर्यंत असणारच आहे. विसरणे शक्यच नाही. असा माझा परिवार आहे.